कुणाची असली शेजारी काय असली मारतोयच म्हणते सजवारे आणि कोंड पण कशी ऐकते यांचं आणि गाड्याचं मारते त्यामुळे शो मोठा आनंद आहे बाकी काय ना आपल्याला. बरं एक मित्रांनो महाराष्ट्रात सध्या 2 वासराची चर्चा आहे. एक काळूबाळू म्हणायला लागेल, काळूबाळूच म्हणायला लागेल, कारण ह्या यांनी एवढं मार्केट गाजवलंय की शो नाही म्हणला पाचवड मध्ये मला वाटतं एक नाही गोला राहिला दुसरा राहिला म्हणला मी नाही माझा भाव नाही राहिला मी राहतो सर. आज सुद्धा तसंच झालं. होय तसंच झालं. आजपर्यंत आदतला म्हणजे वेटिंग आदतच्या पायऱ्यासाठी वेटिंग आदतला पैरे भेटत नाहीत, पण तुमची दोन्ही आदत अशी येते की त्यांना वेटिंग आहे. वेटिंग म्हणजे माझा अर्थ कसा आहे की बैलाला वासरवाड्याला बैलाला फोन करायला लागतं आम्हाला बैल द्या आमच्या वासराला, पण तुम्हाला बैलवाली फोन करते की बाबा ही महत्वाची गोष्ट. ते आमचं नाही बैल म्हणजे महत्वाचा विषय आहे ना आमच्या वासरात लय दमक आहे त्यामुळे, कारण ते आकर्षणच करते. प्रत्येक मैदानात बघा ना आज 15 मैदान 10 मैदानात म्हणजे एवढ्या मोठ्या पायऱ्याच्या कोणी पटापटा चढलेल्या नाहीत. आज बैल पाळला तर उद्या ते पुढचाच बैल भेटतोय, म्हणजे एक आमच्या नशिबानं भेटतोय का बैलाच्या स्वरूपातच आम्हाला बैल भेटत जाते असं. म्हणजे शक्यतो करून 210% चांद आणि गोल्या शेंचच आम्ही आभार मानलं पाहिजे, कारण का आदत खोंडासनी मालकाला लय झटायला लागतंय पण आम्हाला ह्या खोंडाने झटायला लावलं नाही पायऱ्यासाठी. इकडे येतो मी एक नियोजनाचा बादशाह म्हणायला लागेल. काय हिरली पण वासरं चांगली आणि अड्ड्यात तुम्ही म्हणला की धुमाकूळ घालतील वासरं खरोखर घालतील. ती आदत मध्ये तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस सांगितलं की दाना बाबा आपली वासरं धुमाकूळ घालणार 100%. नाही वासर पळते चांगले, सगळ्यांच्या पसंतीनं वासर घेतली होती. ते काय ज्या आपण बाईट मध्ये सांगितलंय, पण काय वासर म्हणजे इच्छेपेक्षा जास्त पळायला लागलेत. म्हणजे दोन्ही पण असं नाही की एक चांद पण आणि गोल्या पण दोन्ही पण इच्छेपेक्षा जास्त वासर पळते. दोन्हीपैकी एक तर गोलाला राहतच एवढी. हा प्रत्येक मैदानात 2 घेऊन गेलो की दोन्हीतले एक तरी राहतच. म्हणजे नाराज करून कधी माघार नाही आलेलो कधी ना, म्हणजे एक ना एक तरी वासरू राहतच आपलं. काय म्हणजे मी म्हणायला लागेल तुमचं नशीब आहे की म्हैसूरी वासर लागा तर कोणाला लागत नाही ती, लागली तर म्हणजे टॉपची लागते ती. देशी वासर महत्वाची गोष्ट, पण म्हैसूरी वासर लागत नाही. पण तुम्ही असं एकमेव आहे की दोन्ही पण म्हैसूरी तुम्हाला वासर लागली. नाही असं काय नाही, म्हणजे पहिल्यापासून आता आमचा दुसरा एक वजीर होता तो पण मैसूरीच होता, तो पण 4-5 वर्ष पळाला. आता सध्याला वासर म्हैसूरी कुठं म्हणजे लय जाणार. नियोजनानं बैल पळवला का नाही कुठला पण बैल पळतोय काय नसते त्याचं, नियोजनानं फक्त पळवायचा. बरं. गॅप वगैरे जिथलं तिथं देऊन पैर शानं घातले की काय अडचण येत नाही. पण आता बघतोय बैल कंटिन्यू वासर दोन्ही पण मोठ्या बैलाच आहे. नाही काय जाते काय होते माहितीये का, वासराला पैरच येत जातात. म्हणजे जसं येईल तसं मोठं पैर आम्ही आपलं म्हणजे जो शहाणा बैल पळतो आपलं त्याला आम्ही वासरू देतोय. असं नाही की बाबांनो म्हणजे घालायचं म्हणून कधी घालत नाही, पण ती येतच जातात पैर, त्याच्यामुळे ती नियोजन होत जाते असं होतं. आजचा 2 नंबर म्हणजे ह्या पाटील 2 नंबर म्हणजे एक लय महत्वाची गोष्ट आहे. नाही इच्छा होतीच आमची, होती 22 जूनची तयारी, पण काय आज पडलं आदतचं मैदान चांगलं झालं आपलं तिथं राहिलो. म्हणजे इच्छा होती पेडगावला राहायची, राहिलो आज 2 नंबर झाला. इच्छा होती पुढची, पण काय कारणास्तव आपलं काय इकडे तिकडे जरा वजीरच्या पावला पाव ठेवलं दोन्ही वासर. 100% दोन्ही वासरांनी ठेवलं. काय हो सांगचाल सुट्टीला वगैरे कशी आहे वासर? सुट्टीला वासरते शान आहेत, थोडाफार छंद दमवतो जरा. बर. पण हे आपले अक्षय उंचा अण्णा आहेत आणि परत सगळ्यात महत्वाची गोष्ट वासरापेक्षा सुट्टी मेकच लय गेला इथे सगळ्यात ताकदीनं वासर उचलून ठेवतील कावळ्यात. ठेवायला म्हणल्यावर ठेवणार की ताप तर दिलाच पाहिजे, ताप दिल्याशिवाय यश आहे का? बर. असं म्हणजे मित्रांनो सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणायला लागेल ह्या माणसाला. कारण चप्पल चित्त तसलं काय नाही, साधं सुद्धा सुट्टी मेकर आहे आम्ही. काय चप्पल चित्त तसलं काय नाही आम्ही, साधं सुद्धा बांधावा असतो. खवा बी हाका मारा तुम्हाला 3 फेरा असू द्या 4 फेरा असू द्या, आम्ही चक्कर उचलायला लावलं तर आम्ही 3 फेरा उचलतो. आम्ही असं काय सुट्टी चप्पल चित्त नाही का आम्ही 1 नंबरचं नाही काय नाही, साधं वाट एकदम बेस्ट आहे. म्हणजे चप्पल चित्ता बी पुन्हा फायनलला गाडी सोडाय कोणाची बी असतोच आम्ही. कुणी पण हाक मारली तर मला नाही वाटत की माझी पण गाडी सोडली म्हणजे वैयक्तिक कुणी पण हाक मारू द्या माणसाला बरं का. म्हणजे जाणारच तिथं आणि मन साफ आहे हो. मन साफ आहे. आपण काय कुठं काय ह्याच्यासाठी येत नाही काय नाही नाद बी आहे आपल्याला आणि काय असं असं नाही की फक्त पाटील मोठा आहे म्हटलं पाटलाची गाडी सोडायची. आता पाटलाची तर आवरतून सोडावीच लागते पहिल्यापासून. ती यावंच लागतं, ती आपली जायती, आपली घरची ती आपली जायती ना. आता आमचं चाललंय वाईज ग्रुपचं नियोजन एकदा वाईज धमाका करायचं घरच्या गाडीचा.
बघा आता मोठं नियोजन करायचं मोठं नियोजन मोठ्या एकदा मैदानात करणारच आहे आणि पळवायचं ते पण आपलं. आदतला नाही पळवणार ओपनच्या मैदानात दोन्ही पण घालणार आहे हरियाणाऱ्या तुम्ही म्हटला तसं करणार आहे एकदा. हरणाऱ्या मोठ्या मैदानात घालणार. हरियाणाऱ्या गाव नाव आहे का बेटा हाय ती नाव वेगळी गोल्यांच्या पण हरियाणाऱ्याच पुकरायला होतो तुम्ही म्हणताय बांधावा बसून मी सुट्टी कुणी बोलले तर जातो पण बांधावा बसून लय मोठ्या मोठ्या हे करताय काम बांधा असतंच. बसून जे करू शकते माणूस अड्ड्यात राहून करू शकत नाही किंवा तिथे राहून करू शकत नाही तुम्ही बांधा बसून करू शकता नाही तसं काय नाही बांधावर बसलो तरी माणसांची मन फ्रेश करायचं काम करतो काय अडचण नाही बसून बसून हा बसून बसून पाटील काय सुट्टी मेकर विषय काय सांगताल शब्दच नाही त्यांच्याविषयी महत्वाचा विषय नाही. काकद गेलं पाहिलं नाही वासरू काकत घेऊन द्या किंवा काय नाही कॉन्फिडन्स त्यांच्यापासूनच भेटतोय ड्रायव्हरला भेटतोय मालकासने भेटतोय सगळ्यांनाच भेटतोय. गाडी कुणाची असली शेजारी काय असली मारतोयच म्हणते सजवारे आणि कोंड पण कशी ऐकते यांचं आणि गाड्याचं मारते त्यामुळे शो मोठा आनंद आहे बाकी काय नाही आपल्याला. बरं एक मोठ्या आता तुम्ही मोठ्या पैरातून पळताय आणि वासरू पण तेवढ्या लेवलची पळते आपण काय म्हणतो बाबा वासरू आपण अनेक लोक म्हणजे टॉपचे 10 मध्ये पळते पण तुम्हाला 10 मध्ये यायचं असेल तर तुमच्या वासरात पण तेवढी धमक पाहिजे आणि ह्या वासरात आहे. तुम्हाला सांगतो कोण काय म्हणलं मोठे 10 मधले 10 पळतात ही साप चुकीची आहेत. ह्याच्या आधी बाकी यांची बैल पळत होती तेव्हा ती त्याच रेंजला पळत होती. आता रेंज बैलांची कमी झाल्यानंतर आपली रेंज बैलांची खाली येते ते 10 आज आमची खोंड टॉपला वरच्या 10 बैलात असे पळतात असे सगळे म्हणतात. उद्या आमचीच खोंड कमी पळायला लागली तर आमचा पण खालच्या 2 नंबर 3 नंबरच्या बैला म्हणजे खालच्या रेंजच्या बैलात आमची बैल भेटणार तुम्हाला. बघा बैलाला ज्या दिवशी पळ असेल तुमच्या त्यावेळेस या क्षेत्रात कोण मोठा कोण बारका मानला जात नाही. तुमचा कुठूनही कसाही पैरा होतो आणि तुम्हाला मध्यस्थी पण घालायची गरज नसते मालकाला. ऑटोमॅटिक मार्केटमध्ये तुमचा ज्या दिवशी बैल पळ हातात कासारा धरून त्या दिवशी तुम्हाला 210% तुमचं पैर होणार. या यशामागचं काय सत्य काय अनेक लोकांना घरी बसून पैर पाहिजे असतं मोठं तुम्ही आता मैदानावर बघून म्हणजे मैदानावर बघताय किंवा नियोजन करताय मला वाटतं एखाद्याचं नियोजन करायचं म्हटलं तर तुमच्या हाताला यश आहे की बाबा तिथनं बसून ही बैल घाला. नाही विषय काय आहे आपण दिवसभर मैदानात पुढे उभं राहून गाड्या बघतोय कुठल्या फाटीला कुठला बैल पळतोय हे जजमेंट लावून आपण एकूण त्याला सल्ला देतोय त्यामुळे त्या गाड्या पळतात आणि राहतात असं काही नाही की बाबा की. टीम काय सांगचाल ही वजीर 916 ब्रँड आहे आणि ह्या ब्रँड विषयी काय सांगचाल ह्यांनी ब्रँड बनवलाय काय ह्यांच्या टीम विषयी काय सांगचाल. टीम विषय म्हणजे पुढे जो असतोय पैर करणारा किंवा काय काय डिसिजन घेणारा ते डिसिजन घेण्यापेक्षा जी माग सपोर्ट करणारे असतात म्हणजे कुठलाही माणूस झाला कुठल्याही क्षेत्रात माग पाया भक्कम असेल ना मोठा तर पुढच्याला थटायचंच नाही त्यानं हातरायच जायचं आला का त्यानं कुठलाही राजकारणाचा विषय असो किंवा बैलगाडी क्षेत्रातला माग चांगले सपोर्ट करणार असले ना मनापासून नाहीतर त्यात नुसता एक सपोर्ट करणार आणि माग पाय वाढणार शेला काय कळते असं ना म्हणजे ही मनापासून सगळे आहे म्हणजे कोंड राहणं किंवा काय करणं आणि ही एवढी जण आहेत आता आमच्यात 15-20 जण आम्ही आहे म्हणजे आमच्यात सल्ला सगळ्यांचा ऐकला जातो एकामेकाचा. ह्याच्यात काय अमित पाटील शाना आहे असं समजत नाही ते सगळ्यांचा सल्ला असतोय सर्वजण आणि आमच्या टीमला आता सवय एक लागले आपली खोंड पळून आली तरी बैलापाशी एकच जण बसतो आमचा खोंडांपाशी सगळी उभं राहून पुढे तुम्हाला कधी बघा एखाद्या दुपारचं तुम्ही लाईव्ह व्हिडिओ करा तुम्हाला कळेल की सगळी एक आणि एक प्रत्येक गट बघत असतोय. मग तो गट बघताना म्हणजे प्रत्येकाला तो अभ्यास येतोय खोंड किती पळतोय तो बैल किती पळतोय. शिमीला गाड्या बाकीच्या सांगायला लागतं की आपल्या शिमीत किती आहे गट शिमीला गट नंबर पुकारला तर सांगतात डावीची गाडी बाबा 4 नंबर तासावली आहे ती घासल किंवा 2 नंबर तासावली गाडी चांगली पळायला आहे आपल्याला घासल म्हणजे शी जजमेंट 10-15 जणांनी येतंय म्हणजे शी महत्वाचं आहे. ही ड्रायव्हरला सुट्टी मेकरला सगळ्याच सांगतोय की सोडणार धरणारे काय म्हणतात की ही गाडी पळायला ह्याला तोंड कडून सुटली पाहिजे. अक्षयला सांगितलं ना लिंगाप्पाला दोघांनी मग तितकं डोक्यात एकच असतं की त्या गाडीला तोंड काढून गाडी सुटली पाहिजे मग आपण गाडी मारतोय. जरी पाटील तुम्हाला सांगतो काळबळू जर तुम्ही ओपनला जरी घातलं तर काय पण करू शकतात बरं का. आता कसं आहे माहिती आहे का ओपनला मारतेल हे आपल्याला पण माहित आहे. देवानं आपल्याला आता संधी दिली आहे आदतमध्ये खेळायची जी संधी देते ती त्या संधीतच खेळावं ज्यावेळेस ओपन होतील त्यावेळेस ओपन मध्ये खेळ. आणि आता अक्षयनं म्हणजे लय दिवस झाला सगळ्यांचं चाललंय माझाच विरोध होता दोन्ही खोंड ओपनलाच पाहिजे आदतला कधीच पाहिजे दोन्ही आदत ओपनलाच दोन्ही आदत खोंड आमची घरची पाळणार आहेत. चला तुम्हाला शुभेच्छा आणि ही यश तुमची एकीच यश आहे असं माझं म्हणणं आहे. हो सगळ्यांची एक आहे म्हणून तरी दिवस बघायला भेटले. काळबळूला शुभेच्छा धन्यवाद.